नमस्कार मित्रांनो, आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील पहिले गाव. महाराष्ट्रातील पहिले गाव जे की आपल्याला दिलं आहे की विचारू शकतात आपल्याला परीक्षेला प्रश्न हा की पहिले फुलपाखराचे गाव तर पारपोली. आता नुकतंच झालंय पारपोली हे सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये आहे. पारपोली हे फुलपाखराचे गाव आहे. फुलपाखराचे तिथे फुलपाखरे जास्त आहेत. ते महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव पारपोली, सावंतवाडी सिंधुदुर्ग. पहिले पुस्तकाचे गाव भिलार, महाबळेश्वर सातारा इथे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांगर, महाबळेश्वर सातारा इथे आहे. मधाचे गाव मांगर. पहिले कॅशलेस हे घसई आहे, मारवाड ठाणे. कॅशलेस म्हणजे डिजिटल व्यवहार जो होतो तिथं ते कॅशलेस गाव म्हणजे घसई, मारवाड ठाणे. पहिले फळांचे गाव, आता फळांचे गाव आहे धुमाळवाडी हे पण आहे फलटण सातारा. साताऱ्यामधील महाराष्ट्रातील पहिले गाव जास्त आहेत सातारा. फळांचे गाव आहे धुमाळवाडी, फलटण सातारा. आता पहिलं कवितांचं गाव, कविता नॉट गर्ल्स, मुलीचे कविता असल्याने मुलीचे नाव नाही तर पोयम. कविताचे गाव आहे उभा दांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. कवितांचे गाव उभा दांडा, त्या वेंगुर्ल्यामध्ये सिंधुदुर्ग. पहिले डिजिटल गाव आहे हरिसाल, धारणी, अमरावती इथे आहे. ते डिजिटल गाव आहे हरिसाल. पहिलं आधार गाव म्हणजे आधार कार्ड जे आपण आहे ते पहिलं आधार कार्ड कोण काढलेलं टेंबली म्हणजे शहादा नंदुरबार. पहिलं वायफाय गाव म्हणजे पूर्ण वायफाय, पाचगाव म्हणजे उमरेड नागपूरमध्ये वायफाय आहे. पहिलं वादमुक्त म्हणजे कोणत्याही प्रकारचे भांडण नाही, तंटे नाही. कापडगाव रत्नागिरीमध्ये हे गाव. या गावाची कमाल आहे की ज्या गावात वादमुक्त गाव आहे ते कापडगाव हे एक नंबरचं गाव आहे. कारण वादमुक्त गावात वाद सगळीकडेच असतात, पण या कापडगावात काय असेल ते पाहावं लागेल. हे कापडगाव एक मस्त गाव आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये. पहिलं जे आहे महाराष्ट्रातील पहिले झाडाचे पुनर्वसन गाव. झाड तोडल्यानंतर तिथं पुन्हा झाड लावायचं पुनर्वसन काय केलं तर ते आहे मसवे सातारा. अशा प्रकारे महाराष्ट्रातील पहिले जे गाव आहेत हे आपल्याला हे आगामी परीक्षेला आपल्याला विचारू शकतात. त्यामुळे याची आपण असे हे पाठच करायचे आणि लक्षातच ठेवायचे जेणेकरून आपला एकही मार्क जाणार नाही. हे हातातले मार्क आहेत. हातातल्या मार्काचेच आपण बरेच काही असे पॉईंट घेणार आहोत किंवा प्रश्न घेणार आहोत जो हातातले मार्क आपले गेले नाही पाहिजे असेच आपण त्याची तयारी करून घेणार आहोत. धन्यवाद.